राज्य के उप मुख्यमंत्री और बीजेपी नेता देवेंद्र फडणवीस ने वक्फ बोर्ड के प्रवक्ता सज्जाद नोमानी पर गंभीर आरोप लगाया। उन्होंने नोमानी पर आरोप लगाते हुए महाविकास आघाड़ी के नेताओं की कड़ी आलोचना की। फडणवीस ने महाविकास आघाड़ी पर मतदाताओं के धर्म के आधार पर बांटने का आरोप लगाया। वे नागपुर में पत्रकारों से बात कर रहे हैं। 17 मागण्या या 3 पक्षांना दिल्या होत्या। या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत। 10% आरक्षण मुस्लिमांना द्या। 2012 ते 2024 महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका, RSS वर बंदी लावा, अशा प्रकारच्या 17 मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आता ते सज्जाद नोमानी सांगतायत, अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा। ते म्हणतात आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत, आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, राहुल गांधी आहेत। निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं। एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता, अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल। आणि मग जर तुम्हाला वाटतंय की मुठभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर मग जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल, एक यावं लागेल।